विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अनुषंगानं काल विद्यमान चेअरमननी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये दातांत आणि खोटे त्या ठिकाणी आरोप करण्याचं काम कालच्या पत्रकार परिषदेमध्ये केलं, त्याच्या बाबतीत खुलासा म्हणून आजची पत्रकार परिषदेचं या ठिकाणी आयोजन केलं. आपण उपस्थित राहिला आपल्या सर्वांचं स्वागत करतो. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळीच असेल किंवा आता काल 2 ते 3 दिवस झालं विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि MSC बँकेचे प्रशासक आणि संबंधित सर्व अधिकारी ह्यांचा जो चाललेला नौटंकीपणा, सर्व त्या ठिकाणी बसून चर्चा करून नौटंकी करून कारवाई करायचं पत्र, त्या ठिकाणी गुन्हा 420च्या अंतर्गत गुन्हा दाखल करायचं पत्र, हे संपूर्णपणे त्या ठिकाणी नौटंकी आहे. आणि या नौटंकीचं आणि त्यांच्या चुकीच्या चाललेल्या कार्यपद्धतीचा कोणावरती तरी आरोप आणि प्रत्यारोप करून त्या ठिकाणी खापर फोडायचा प्रकार कालच्या पत्रकार परिषदेत त्या ठिकाणी झाला. सर्वप्रथम संतोष सुळेच्या अनुषंगानं दिलेला अर्ज आणि त्या अर्जाच्या अनुषंगानं त्याच्या पाठीमागं भगीरथ भालके आहे म्हणून त्या ठिकाणी सांगितलं. मी खुलासा करत असताना संतोष सुळे हा माझ्या वडिलांच्या पासून आमच्यासोबत काम करणारा सहकारी आहे, हे संबंधित तालुक्याला संपूर्ण त्या ठिकाणी माहीत आहे. परंतु तुम्ही जो त्या ठिकाणी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये अर्ज दाखवला तो काय आहे, हे पत्रकार बंधूंनी देखील त्या ठिकाणी तपासून बघायला हवा होता की तो तक्रार त्या ठिकाणी तो अर्ज होता. या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत तक्रार केली, कुठली कारवाई करा, कोणत्या अनुषंगानं याच्यावरती कारवाई करा म्हणून अशा पद्धतीचा कोणताही अर्ज संतोष सुळेचा नव्हता. मी त्या ठिकाणी संतोष सुळेंनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला व्यवस्थापकाला हा 14/12/2023 केलेला अर्ज मी आपल्यासमोर त्या ठिकाणी वाचून दाखवतो आणि या अर्जाची झेरॉक्सची प्रत देखील संपूर्ण पत्रकारांच्या हातात मी त्या ठिकाणी द्यायला मी तयार आहे. विषय श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लिमिटेड वेणूनगर गोरसाळे यांचे सन 2017 ते सन 2023 या कालावधीत उत्पादित झालेल्या साखर पोत्यावरील घेतलेल्या टॅगिंग रकमेचा तसेच कारखान्याने आपल्याकडे केलेल्या परताव्याच्या तपशीलवार माहिती मिळण्याबाबत सन 2017 म्हणजे आदरणीय नानांचा चेअरमनपदाचा कार्यकाळ, त्यांच्यानंतर माझ्या स्वतःचा त्या ठिकाणी चेअरमनपदाचा कार्यकाळ आणि त्यानंतर विद्यमान चेअरमन अभिजित पाटलांच्या या 2 हंगामातल्या त्यांचा कार्यकाळ. काय केलं, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने एक्सपान्शनसाठी सन 2014-15 आणि 15-16 मध्ये MSC बँकेचं कर्ज घेऊन त्या ठिकाणी जे एक्सपान्शन केलं, 1 मिल टेंडम जो 5000 टन असणारा साखर कारखाना 7500 टनाची 1 मिल टेंडम केली, 10 मेगावॅट को जनरेशनचा 30 मेगावॅट को जनरेशन प्रकल्प केला. ते करत असताना घेतलेल्या कर्जाच्या पोटी साखर कारखान्याच्या उत्पादित झालेल्या पोत्यातून उत्पादित झालेल्या युनिटमधून MSC बँकेला किती रकमेचा परतावा मिळाला हे 2017 पासूनची माहिती त्या ठिकाणी मागितली. आणि म्हणून माहिती मागणं हा जर तक्रार होत असेल तर याच्यासारखं लोकशाहीतलं दुर्दैव त्या ठिकाणी नाही. आणि या अज्ञानी चेअरमनला कदाचित माहिती आणि तक्रार यातला जर फरक कळत नसेल तर नक्की कालची पत्रकार परिषद कुणावरती आणि कशासाठी दादांत आरोप करण्यासाठी होती हे आपल्यासमोर त्या ठिकाणी मी खुलासा सर्वप्रथम करतो. त्याच्या पाठीमागं चेअरमनने आरोप केला की संतोष सुळेच्या पाठीमागं भगीरथ भालके आहे. संतोष सुळे माझा सहकारी आहे, मी त्या ठिकाणी सांगितलं. आणि मग संतोष सुळेच्या फक्त एक माहितीच्या अधिकारावरती जर तो भगीरथ भालकेनी त्यावरती आरोप करत असाल, तक्रार केली असेल, तर भगीरथ भालके या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन असताना मी तुम्हाला उदाहरणासहित प्रूफसहित एक तुम्हाला तुमच्यासमोर ऑडिओ क्लिप त्या ठिकाणी ऐकवतो. आमच्या कानावरती अशी माहिती मिळते की जी गोडाऊनमधली साखर जप्त केलेली आहे आणि ज्या साखरेसाठी आमची मुंबई हायकोर्टामध्ये लढाई चालू आहे, प्रत्यक्षात तिथं साखरच नाही.
किंवा त्याच्यातली साखर काही गायब झालेली आहे, रातोरात ती साखर गायब झालेली आहे. हे आहेत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे निवडून आलेल्या संचालकापेक्षा सुद्धा अतिशय हुशार म्हणून ज्यांना तज्ज्ञ म्हणून घेतलेले संचालक. ह्यांनी ज्यावेळी मी माझ्याकडं असणारी 1 लाख, त्यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडं 1,09,773 क्विंटल साखर विक्री करून माझ्या शेतकऱ्याचे थकलेले पैसे कर्मचारी बंधूंच्या त्या ठिकाणी पगारी द्यावेत म्हणून मी राज्य सरकारच्या प्रतिनिधीकडं सर्वांच्याकडं ज्यावेळी प्रयत्न करत होतो, त्याचवेळी हे महाशयांनी त्या ठिकाणी वेळोवेळी मग त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याच्या प्रशासनाच्या विरोधात तक्रारी केल्या. आणि म्हणून मग आज विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे हे संचालक आहेत. तर यांच्या पाठीमागं त्या काळी त्या दरम्यान कोण होतं हे त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या क्लिपमध्ये मी जे या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील मी सगळ्यांच्या समोर प्रसिद्ध करणार आहे, त्यांनी त्यात आवर्जून उल्लेख केला आहे की मी न्यायालयीन आम्ही धाव देखील घेतलेल्या आहे. आणि म्हणून तुम्ही वेळोवेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कालच्या पत्रकार परिषदेमध्ये चेअरमननी सांगितलं की जुनी साखर विकून मी त्या ठिकाणी 30,09,00,000 रुपये रक्कम MSC बँकेला भरलेली आहे. जर जुनी साखर नाही म्हणणारे हेच तज्ज्ञ संचालक, जे त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याच्या गोडाऊनमध्ये साखरच शिल्लक नाही म्हणून आरोप करणारे हेच संचालक, आज त्या ठिकाणी चेअरमननी स्वतः काल त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितलं की मी ती साखर विकून MSC बँकेला त्या ठिकाणी त्याच्यावरती माल तारण कर्ज असल्यामुळं भरलं गेलं. आणि म्हणून मग त्यावेळी जो मी चेअरमन पदावरती कार्यकाळ काम करत असताना जो 1 सीझन बंद राहिला, या शेतकरी यांना त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या ऊसासाठी अनेकांच्या दारोदार जावं लागलं. तो बंद असलेला त्या ठिकाणचा तो सीझन, त्यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखाना बंद पडावा म्हणून जाणून बुजून त्या ठिकाणी MSC बँकेच्या प्रशासकाकडं त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं प्रलोभन दाखवून केलेला प्रकार, या पाठीमागं ह्या मंडळीच्या पाठीमागं कोण होतं? तर मग ह्या मंडळीच्या पाठीमागं देखील त्यावेळी ह्या आत्ता सध्याचे विद्यमान चेअरमन अभिजित पाटीलच होते. हे त्या ठिकाणी सिद्धच आजच्या या ठिकाणी होतं. दुसरी गोष्ट